मित्र नमस्कार. वारकरी संप्रदायामध्ये 60% प्रतिगामी लोकांचा वावर आता वाढू लागल्याचं विधान शरद पवार यांनी केलं आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय स्तरावरील मराठी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या एका स्मरणिकेमध्ये महिला सक्षमीकरणा विषयावरचा लेख लिहिताना त्यांनी त्या लेखामध्ये हे विधान केलेलं आहे. त्यांच्या या विधानामुळे अखंड महाराष्ट्रामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महत्त्वाचा प्रश्न असा आहे मित्रांनो की वारकरी संप्रदायावर बोलणं आणि लेखाचा विषय महिला सक्षमीकरण असणं याचा दुरान्वयानेही संबंध नाही, पण शरद पवारांनी तो संबंध जोडला आणि त्याच्यात हे विधान केलं कारण नसताना. कुठेतरी दगड मारायची आणि तो चिखल आपल्या अंगावर उडून घ्यायचा ही शरद पवारांची जुनी सवय आहे. आणि भले लोक म्हातारपणात अशा काही गोष्टी करतात आणि शरद पवारांची जुनीच सवय आहे. त्यामुळे त्यांच्या या वृद्धत्वाच्या काळात त्यांच्याकडून अशा गोष्टी घडतात. ही काही गोष्ट महाराष्ट्रासाठी नवीन नाही, पण महाराष्ट्रात वाद निर्माण करण्यासाठी ही गोष्ट पुरेशी आहे असं म्हणावं लागेल. जेव्हा सगळं चांगलं चालतं, सुरळीत चालतं, त्यावेळी काहीतरी करून वातावरण बिघडवणं हे शरद पवारांचा जो जुना उद्देश आहे, जुनी त्यांची जी करणी आहे, ती करणी आजसुद्धा त्यांनी म्हातारपणाच्या काळातसुद्धा ती सोडलेली नाही. ज्या विठ्ठलाशी कधी त्यांनी भेट घेतली नाही, विठ्ठलाचं कधी दर्शन घेतलं नाही, विठ्ठलाच्या दर्शनाला जर पत्नी गेली त्यांची तर ते कुठेतरी बाहेर कार्यकर्त्यांमध्ये बोलत राहायचे, पण विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे नाहीत. 2024 साली ते दर्शनाला गेले होते. ते सुद्धा त्यांच्या पत्नीनं आग्रह केल्यानंतर. याच शरद पवारांनी विठ्ठलावर, वारकरी संप्रदायाबद्दल बोलावं इतके सुद्धा शरद पवार मोठे नाहीत. या महाराष्ट्रातील जो वारकरी संप्रदाय आहे त्यांच्या एवढंसुद्धा मोठेपण शरद पवारांकडे नाही. आणि इतर गोष्टींबद्दल मी बोलणारच आहे व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कुठंही स्किप न करता. आणि हो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्र नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्र महाराष्ट्रात असे अनेक नेते आहेत आणि या नेत्यांना अशी सवय लागलेली आहे घाणेरडं की महाराष्ट्र सुरळीत चालत असताना त्यामध्ये कुठेतरी असं दगड मारायचा आणि जसं पाणी उडतं तसं चिखल उडवायचा. त्याच्यामध्ये काही निष्पाप लोकंसुद्धा होरपळली जातात. उगाचच महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडतं. आणि अशी करणारी जी काही मंडळी आहेत त्यांचा बाप म्हणजे शरद पवार. शरद पवारांनी अनेक सामाजिक नावाच्या झेंड्याखाली अनेक संघटना काढला, त्यांना सामाजिक संघटनेचं रूप दिलं आणि प्रत्यक्षात त्यांचा कारभार, त्यांचं जे काय हे आहे ते काय चालतं हे तुम्हा आम्हाला सांगण्याची गरज नाही. मी त्या संघटनांची नावं घेत नाही, कारण आज मी फक्त शरद पवार यांच्यावर बोलणार आहे. या शरद पवारांनी कधी देवधर्म मानला नाही. मी समजू शकतो, मी म्हणतो त्यांच्याप्रमाणे की देव ही अंधश्रद्धा आहे, पण याच व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊनसुद्धा कधी त्यांचं दर्शन घेतल्याचं ऐकिवात नाही. ते अलीकडे गेले, जेव्हा त्यांना चालता येईना झालं तेव्हा ते डोलीतून शिवरायांच्या दर्शनाला गेले, रायगडावर गेले. आणि ते सांगतायत, आणि ज्या गोष्टीची त्यांना लाज वाटायला पाहिजे की आपण इतक्या वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केलं, संभाजी ब्रिगेड नावाची एक संस्था काढली, तिला काहीतरी असं काय म्हणतात ते सामाजिकता एकता बिघडवेल असं त्यांच्या मनात बीज पेरलं. ही कामं आपण केली, ती पण शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या नावावर केली. आणि त्यांच्या दर्शनातसुद्धा हा माणूस कधी गेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असो, ते कधी कोणत्या जयंतीला गेले नाही. मला मान्य आहे तुम्ही जयंती वगैरे करणार नाहीत, पण तुम्ही कृतीतून पण त्यांचे विचार केला नाहीत. काही जणांना असं वाटतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणेन, असं काहींचं तत्त्व असू शकतं किंवा काही जण असे म्हणू शकतात. पण माझं त्यांना सांगणं आहे, मी असं म्हणत नाही की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे 100% विचार अंमलात आणा, 5% आणा. तुमच्यासारख्या शरद पवारांसारख्या बड्या नेत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार 5% जरी अंमलात आणले ना तरी अख्ख्या महाराष्ट्रात हरित क्रांती होईल, अख्खा महाराष्ट्रात रामराज्य येईल असं म्हणावं लागेल. पण तेवढंसुद्धा आणलं नाही हो. उलट जे आहे महाराष्ट्रात ते दुबळं पंगू करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. जी सामाजिक एकता आहे, जी धार्मिक एकता आहे, ती बिघडवण्याचा वारंवार प्रयत्न केला.
आता येऊया आपण त्यांनी वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या विधानाकडे. वारकरी संप्रदायाबद्दल त्यांनी एक विधान केलं. दिल्लीमध्ये अखिल भारतीय स्तरावर प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एक मराठी साहित्य संमेलन आहे. त्याच्या निमित्त जी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली, त्या स्मरणिकेमध्ये शरद पवार यांचा महिला सक्षमीकरणाबाबतचा एक लेख आहे. आता महिला सक्षमीकरण आणि वारकरी संप्रदाय याचा दुरान्वयानेही संबंध नाही, पण ते लिहिता लिहिता त्यांची लेखणी कुठेतरी तिरकस अशी लिहिते, उलटी लिहिते. उलट्या कोण लिहितं माहिती आहे तुम्हाला? उर्दू भाषा ही उलटी लिहिली जाते, उलट्या ह्याच्यानं सुरू केली जाते. तशी यांची उलटी लेखणी चालली आणि ती वारकरी संप्रदायावर घसरली. महिला सक्षमीकरण आणि वारकरी संप्रदायाचा काही दुरान्वयाने संबंध आहे का हो? तर अजिबात नाही. पण त्यांना विषयांतर करून कुठेतरी काहीतरी बोलायचं एखादं वाक्य आणि त्याच्यावर महाराष्ट्रात खळबळ उडून द्यायची. महाराष्ट्र कसा पेटतोय ते बघायचं आणि त्याच्यातून एक विकृत आनंद मिळवायचा. ही शरद पवारांची जुनी खोड आहे आणि ती आता त्यांच्या वृद्धत्वाच्या काळामध्ये वाढीस लागले. आता गंमत अशी झाली की त्यांच्यासमोर कुठलाही आधी त्यांना बोलताना धाप लागते, बोलता येत नाही, हात चालत असते किंवा ते लिखाण कोणाला ते करायला सांगितलं असेल, त्यांच्या थ्रू करून घेतलं त्यांनी, ते करण्यात त्यांना काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ते अशा गोष्टीतून का होईना महाराष्ट्रात खळबळ उडून देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या जुन्या सवयीनुसार. त्यांनी असं म्हटलं आहे की वारकरी संप्रदायामध्ये आता 60% प्रतिगामी लोकांचा वावर वाढलेला आहे आणि ते 40% लोक जे आहेत, जे वारकरी मूलतः वारकरी आहेत, की ज्यांचा रक्त वारकऱ्यांचा आहे, जे विठ्ठलाला अतिशय मनापासून मानतात. विठ्ठलाचं नाव घेतलं की ते स्वतःचा काय म्हणतात ते सगळ्या गोष्टी स्वतःला विसरून ते विठ्ठलाच्या पायापाशी जातात. असे लोक जे आहेत ते 40% उरलेले आहेत. आता त्यांचा पुरोगामी प्रतिगामी म्हणायचं झालं तर तुम्ही दरवर्षी मित्रांनो वारी बघताय, दरवर्षी तुम्ही वारीचं वार्तांकन बघताय. अलीकडच्या काळात तर प्रसिद्धी माध्यमं एवढं वारीचं दाखवायला लागलेलं आहेत की तुम्हाला मिनटाचे अपडेट करतात त्या. आणि लाखो वारकरी, महाराष्ट्रातील लाखो वारकरी वेगवेगळ्या प्रदेशातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे आषाढी एकादशीला असेल किंवा कार्तिकी एकादशीला असेल वारीला जातात. तुम्ही त्या वारकऱ्यांशी बोला, त्यांनी कधी समोरचा माणूस कुठला आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कधी बघितला का हो? तर नाही बघितला, कधीसुद्धा बघितला नाही. कुठल्याही जातीचा, वरिष्ठ जातीचा असो, कनिष्ठ जातीचा असो, कुठल्याही जातीचा असो. मी वरिष्ठ कनिष्ठ म्हणतो याच्यासाठी की आता ते म्हणून दाखवण्याची वेळ आलेली आहे. कारण एखाद्याला वाटतं की बाबा हा जातीचा आहे, त्या जातीचा, म्हणजे जातीचा उल्लेख करायचा नको म्हणजे तुम्हाला तुमच्या आमच्या भाषेत ज्याला कळते त्याचा मी उल्लेख केला. बाकी सगळे विठ्ठलासमोर सगळे एक समान आहेत. विठ्ठलाची ख्याती अशी आहे मित्रांनो, विठ्ठलाचा इतिहास असा आहे की त्याने सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बांधून ठेवलं, एकत्र केलं. त्याने फक्त त्यांच्यातला भक्तिभाव बघितला, जात नाही बघितली. त्यामुळे विठ्ठल हा सगळ्या जातीतल्या लोकांना आपला असा वाटतो. त्याच विठुरायाच्या चरणी अगदी शेकडो जाती धर्माचे लोक एकत्रपणे येतात, हातात हात घालून जातात आणि विठुरायाच्या चरणी शेकडो किलोमीटरचं अंतर सहज पायी पार करून विठुरायाच्या चरणी लीन होतात. सांगायचंच झालं तर प्रचंड पावसाचा महिना असतो, ज्यावेळी वारी निघते, वेगवेगळ्या ठिकाणावरून वाऱ्या निघतात, त्यावेळी प्रचंड पावसाचा महिना असतो. आभाळ भरून आलेलं असतं. काही ठिकाण तर चिंचोळे मार्ग आहेत, काही चिंचोळे रस्ते आहेत की तिथून एवढा मोठा मॉब जातो, पण कोणालाही कधी दुखत नाही, दुखापत होत नाही, कोणी जखमी होत नाही, कोणी पडत नाही. एवढ्या मोठ्या ह्याच्यातसुद्धा चेंगराचेंगरी होत नाही. वारकरी संप्रदायाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. वारकऱ्यांची वारी पाहण्यासारखी असते. या वारकरीची वारी जेव्हा एखाद्या प्रदेशातून जाते, एखाद्या जिल्ह्यामधून जाते, तेव्हा अनेकांना मोह आवरत नाही या वारीमध्ये सामील होण्याचा. म्हणजे त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या सवडीनुसार कोणी 5 किलोमीटर वारीबरोबर चालतं, कोणी 10 किलोमीटर चालतं. एवढं करून ज्यांना अनेक आधार आहेत. आता मला सांगा मित्रांनो, याच शरद पवारांना राज्यसभेत, ज्या सभागृहाचे ते आता नव्यानं परत सदस्य झालेत, त्या राज्यसभेतसुद्धा धरून न्यावं लागतं. हे त्यांचं अपयश आहे. वारकरी संप्रदायामध्ये वारी करणारा व्यक्ती शरद पवारांपेक्षासुद्धा जास्त वयाचा असला तर तो स्वतःच्या पायावर जातो आणि तो शेकडो किलोमीटरचं अंतर पार करून जातो. हे विठ्ठलाने दिलेल्या त्यांना देणगी आहे. तुम्ही विठ्ठल आहे की नाही याविषयी वाद उठवता. विठ्ठलाच्या पायी नतमस्तक झालं की विठ्ठल काही कृपाप्रसाद देतो की नाही याच्यावर वाद उमटता. अरे देव कुठल्या मूर्ती तसा दडलेला नाही किंवा देव कुठे हातात नाही.
देव संतांच्या म्हणण्याप्रमाणे चराचरामध्ये आहे. तो तुम्हाला चराचरामध्ये त्याची प्रचिती देतो. त्या पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीतून असा जिवंत विठुराय प्रकट होईल आणि तो तुम्हाला दर्शन देईल. एवढे आपण पण भाग्यशाली नाहीत आणि एवढे आपण पुण्यशील पण नाहीत. संतांना त्यांनी दर्शन दिलं होतं असं म्हटलं जातं. ते संतसुद्धा धरणीवर राहून त्यांची जी कीर्ती होती, त्यांची भक्ती होती, ती आभाळापर्यंत पोचलेली होती. एवढे आपण मोठे नाहीत, त्यामुळे आपल्याला तो दर्शन देईल. पण विठुराया हा तुम्हाला पदोपदी पावलोपावली त्याची प्रचिती देतो. याला आपण विठुरायाची कृपा नाही तर अन्य काय म्हणावा. पण शरद पवारांनी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत, या सगळ्या गोष्टी आपल्या नाहीत किंवा आपण हे नाहीत, हे पुरोगामी विचार नाहीत, तर प्रतिगामी आहेत, मनुवादी आहेत. त्याला नाव आणि मनुवादी ठेवायचं म्हणजे ती वारी बदनाम झाली. आता मला सांगा, मनुवादी लोक, आता किती ब्राह्मण लोक ह्याच्यामध्ये सामील असतात. तुम्ही एक अनुभव घ्या. मनुवादी, थोडक्यात ज्यांना मनुवादी म्हणण्याचा त्यांचा हेतूच तो असतो की मनुवादी म्हणजे ब्राह्मण. आणि कोणी ब्राह्मणाची साईड घेऊन बोलला इतर समाजातला तर तो पण मनुवादी. मग या शरद पवारांची बाजू घेतली तर तो मनुवादी नाही. मग तो कुठल्या का जातीचा असे ना. हा एक मनुवादी आणि इतर प्रतिगामी किंवा पुरोगामी ह्यांच्यातला हा फरक आहे. शरद पवारांना म्हणायचं असतं मनुवादी कोणाला, आणि त्यांचं ते टिवलं पोरगं रोहित पवार नातू त्यांचा, ते त्यांची स्त्री ओढतो. आता ह्या रोहित पवारांनी कधी वारीत गेलेत, कधी गेले नाहीत. कधी वारीतून 5 किलोमीटर चाललेत, कधीच चालले नाहीत. कधी विठुरायाच्या चरणी लीन झालेत. विठुरायाच्या पंढरपूरचं जे मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे, तिथे कुठे काय घडलं आहे ना माहिती आहे? नाही माहिती. संतांची परंपरा आहे ना माहिती आहे? नाही माहिती. फक्त 4-2 वाक्यानं त्यांना कोणी विचारित पण नाही. हे हल्लीची मीडिया पाय चाटणारे झालेली आहे. तुम्ही बोला ते आम्ही दाखवू, मग तुम्ही शिव्या का घालत ना? महाराष्ट्रात दुफळी का माजेना, पण ते तुम्हाला दाखवू अशी मीडियाची सध्या करणी राहिलेली आहे, अशी त्यांची रणनीती राहिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पेटवण्याचा कारस्थान यांची यशस्वी होतात. त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही कधी विठ्ठलाचा किंवा संत परंपरेचा, कधी वारकरी संप्रदायाचा कधी अभ्यास केला का हो? आता त्यांना असं म्हणायचं असेल की प्रतिगामी म्हणजे त्याच्यात काही राजकीय लोक शिरलेले आहेत. आता राजकीय लोक शिरलेले आहेत तर वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे की ते खड्यासारखे कोणालाही बाजूला करू शकतात, कारण ते कुठला निधी घेत नाहीत. वारकरी संप्रदाय हा कोणाच्या जीवावर जगत नाही आणि त्यांची वारी तर हायफाय कधीच नसते. त्यांची वारी अशी म्हणजे कुठला तर गव्हर्मेंटचा निधी त्यांना लागेल, गव्हर्मेंटच्या शिळ्या तुकड्यावर ते जगतील, भाकरीच्या तुकड्यावर ते जगतील, असं कधीही होत नाही. या वारकरी संप्रदायांना जर कोणी भक्तीच्या हेतूनं जेवण दिलं किंवा आणि काय त्यांच्या म्हणजे काही लोक असे मानतात की वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा. असे जे मानणारे आहेत समाजातील दानशूर मंडळी, ती त्यांच्यासाठी काही काही उपक्रम राबवत असतात आणि त्याच उपक्रमातून ह्यांची वाटचाल होते पुढे. काही स्वतःच्या बळावर वारकरी संप्रदायाची वाटचाल होत राहते. अशीच ती शेकडो किलोमीटरची यात्रा अशी निर्विघ्नपणे पार पडते. त्यामुळे माझा विश्वास आहे की वारकरी संप्रदाय हा कुठला शासनातला माणूस बोलो, शासकीय काय म्हणतात तो मंत्री कोणीतरी बोलो त्यांच्या विरोधात, किंवा शरद पवार बोलो, त्यांना काही फरक पडत नाही. आणि त्यांना ते उत्तर द्यायला, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर द्यायला पुरेसे आहेत म्हणण्यापेक्षा त्यांच्यात तेवढी ताकद आहे. कारण ते कोणत्या शिळ्या भाकरीवर किंवा कोणी फेकलेल्या तुकड्यावर जगलेला नाही वारकरी संप्रदाय. तो विठुरायाच्या आणि फक्त विठुरायाने दिलेल्या त्यांच्या शक्तीच्या जोरावर जगलेला आहे. त्यांच्या मनात भक्तिभाव जो जागलेला आहे तो विठुरायाने आजपर्यंत त्यांना वेगवेगळ्या रूपात प्रत्यंतर जे दिलेलं आहे त्याच्या रूपात त्यांच्यामध्ये तो भक्तिभाव जागलेला आहे. शरद पवार यांनी आणखी एक विधान केलं या सगळ्या ह्याच्यामध्ये. ते विधान असं होतं की दुर्दैवानं जे 40% जे लोक त्यांनी म्हटले की जे ह्याचे आहेत, पुरोगामी आहेत, बाकी सगळे 60% प्रतिगामी त्याच्यामध्ये घुसले. तर हे जे कोणी वारकरी संप्रदाय आहेत त्याच्यातले 40% लोक जे पुरोगामी याचे आहेत असं म्हणतात, तर ते त्याच्यामध्ये आणि ते प्रतिनिधी जागर करतात त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण कमी आहे. महिला नाहीत त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांना असं म्हणायचं की प्रतिगामीच महिला आहेत. हे त्यांनी करण्याचं आणि विधान आहे. महिला सक्षमीकरण करण्यावर बोलण्यापेक्षा आणि वारकरी संप्रदायावर बोलण्यापेक्षा तुमच्या राजकारणावर बोला की हो. राजकारणात एवढं हिडीस प्रकार चालतात.
एवढे घाणेरडे प्रकार चालतात. तुम्ही तर अख्ख्या देशावर राज्य करता आणि कुठलंही क्षेत्र असो, तिथे तुम्हाला काय अक्कल असो की नसो त्यातली, पण तिथे जाऊन तुम्ही भाषणं ठोकता. तुमची लक्तरं कोणी काढायची? तुमचं नागडेपण कोणी लपवायचं? कितीतरी गैरप्रकार झाला. अशोक खरात प्रकरण झालं. त्याच्यात तुम्ही राजकारणात आणलेले रुपाली चाकणकर सापडल्या. म्हणू का तुम्हाला जोडे आणायचे का शरद पवार? तुम्हाला जोडे आणायचे की तुमच्या नातवाला जो टिव 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 करीत बसतो, किल्ली दाबली की बोलायला सुटतो, त्या रोहित पवारांना जोडे आणायचे? सांगा ना. त्यामुळे वारकरी संप्रदायातला तुम्ही काहीतरी एखाद्या 2-4 गोष्टी तिथे उदाहरणादाखल दिल्या असतील किंवा द्याल की वारकरी संप्रदायातला असा एक माणूस, त्यांचा नेता असा सापडला. सापडू शकतो, मी असं म्हणत नाही. पण तुमची घाण कोणी काढायची? तुम्ही जे राजकारणात येऊन घाण केलेली आहे राजकारणामध्ये, ती कोणी निस्तारायची आणि त्याच्यावर कोणी बोलायचं? तुमच्या सकट बोला ना. तुमच्या सकट बोला. शरद पवारांचं एक गोष्ट सांगायची झाली मित्रांनो, तर 1999 साली सोनिया गांधी यांच्यापासून ते अलग झाले. का अलग झाले? तर त्यांचं म्हणणं असं होतं की सोनिया गांधी हे विदेशी आहेत, त्यांना पंतप्रधान करणं चुकीचं आहे. आता सोनिया गांधी त्यावेळीसुद्धा पंतप्रधान होणार नव्हत्या, त्यांनी स्पष्ट तसं सांगितलं होतं. पण शरद पवारांना एक कारण होतं इंदिरा काँग्रेसपासून अलग होण्याचं. ते कारण सांगून ते अलग झाले आणि नंतर स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष काढला आणि परत त्यांच्यात सामील झाले. राष्ट्रवादी पक्ष म्हणून फक्त स्वतंत्रपणे सामील झाले, पण काँग्रेसच्या विचारसरणीबरोबर गेले म्हणण्यापेक्षा काँग्रेसबरोबरच गेले. आता त्यांना 2026 साली याचा पश्चाताप होतो आहे. ते एका मुलाखतीमध्ये म्हणाले की बाबा मी तिथे जो विदेशी मुद्दा लढवून जे केलं त्याचा मला आता पश्चाताप होतो आहे, असं ते 2026 साली म्हणत आहेत. म्हणजे ज्याला आपण मुत्सद्दी नेता म्हणतो, ज्याला महाराष्ट्राचा नेता म्हणतो, त्यांच्या डोक्यामध्ये नेमकं काय भरलं आहे? त्यांच्या डोक्यात अकलेचा काही अंश तरी आहे का? हे तुम्हाला त्यांच्याच ह्या विधानावर 2 विधानावरनी कळू शकतो. बाकीच्या गोष्टीवरून बोलण्याचं गरज नाही, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पुरोगामी म्हणजे काय? तर मला एक आश्चर्य वाटतं. मला एका माणसानं सांगितलं समाजवादी म्हणजे काय? तर ज्याला आपण एखादी गोष्टीला काहीतरी नावं ठेवलेली आहेत. समजा एखादा हे आहे, चमचा आहे, तर त्याला आपण चमचा म्हणतो. तर त्या समाजवादी त्याला चमचा नाही म्हणणार का? तुम्ही त्याला चमचा म्हणताना त्याला चमचा नाही म्हणणार, त्याला वेगळंच काहीतरी म्हणतील आणि तेच कसं खरं आहे ते सांगतील. याला समाजवादी म्हणतात. की जे लोकांनी नाव ठेवलं ना, ते आपण नाही मान्य करा. आपण कुठलंच नाव ठेवायचं, दुसरंच कुठलं तर नाव ठेवायचं. शरद पवारांचं सुद्धा असं आहे. लोक जे म्हणत आहेत ते आपण नाही मान्य करायचं. मध्येच काहीतरी एखादं विधान बोलायचं आणि काहीतरी दुफळी माजून द्यायची. हे त्यांची जुने विचार आहेत. जुनी त्यांची कारस्थानं आहेत. जुने विचार नाहीत, जुनी कारस्थानं आहेत. त्यामुळे महाराष्ट्रानं त्यांच्या नादी किती लागावं आणि त्यांना महाराष्ट्र पेटवावा का, हा खरा प्रश्न आहे. ज्यांना वृद्धत्व आलं, ज्यांना चालता येत नाही, ज्यांना धड बोलता येत नाही, ज्यांना कोणाच्या आधारावर 2 पावलं का होईना स्वतःच्या बळावर चालता येत नाही, अशा नेत्यांना त्यांच्या वृद्धत्वाच्या काळात तरी असं विधान करणं, वृद्धत्वात जाताना म्हणजे अंथरुणावर निसताना तरी शरद पवार थोडी वृत्ती चांगली ठेवा. कसं आहे माहिती आहे का? माणूस गेला की त्याचे चांगले गुण लोक आळवतात. तुमचा एखादा जर चांगला गुण असा मागे ठेवा की ज्याची आठवण महाराष्ट्र काढेल. एवढंच सांगणं आहे. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.